तर या क्षणाची सर्वात मोठी बातमी ती म्हणजे विदर्भामध्ये भाजपला फक्त 2 जागांवर विजय मिळवता आलेला आहे। लोकसभा निकालाची वैशिष्ट्य यावरती आपण नजर टाकतोय। काँग्रेसला विदर्भामध्ये एकूण 5 जागांवरती आपल्याला विजय मिळाल्याचं पाहायला मिळतंय। तर लोकसभा निकालाची वैशिष्ट्ये यासाठी महत्त्वाची आहेत कारण मराठवाड्यामध्ये देखील भाजपला एकाच जागेवरती त्या ठिकाणी विजय मिळवता आलेला आहे। एकंदरीत हे चित्र सातत्याने आपल्याला बदलताना दिसतंय। तर जालन्यातली देखील एक मोठी बातमी आपल्यापर्यंत येते। जालन्यामध्ये रावसाहेब दानवेंचा मात्र दारुण पराभव झाल्याची ब्रेकिंग न्यूज। 90,000हून अधिक मतांनी काँग्रेसचे जे उमेदवार या ठिकाणी आहेत त्यांनी मात्र विजय मिळवलेला आहे 35 वर्षात हा थेटपणे। नंतर आणखी एक मोठी बातमी आपल्या समोर येते ती म्हणजे 90,000हून अधिक मतांनी काँग्रेसचे कल्याण काळे या ठिकाणी विजयी झालेले आहेत। 35 वर्षांचा अभेद्य बुरुज ढासळलेला आहे। तर कल्याण काळे यांच्या विजयासाठी असलेला हा ढोल ताशांचा गजर त्या ठिकाणी होता। अनेक धक्कादायक निकाल आपल्या सगळ्यांसमोर येताना दिसतात। राजीव सर, खरं तर चित्र बदलले आणि बरेच जे उमेदवार आहेत त्यांचे सर्व प्रतिक्रिया देखील आपण बघितल्या। मला असं वाटतं की एक ना म्हणजे आता सोशल मीडियावर या सगळ्याबद्दल या निकालाच्या बद्दल खूप वेगवेगळ्या प्रकारे लोक व्यक्त होत आहेत आणि एक त्याच्यामध्ये आत्ता मी प्रतिक्रिया बघितली ती अशी होती आणि केतकर ती खास तुमच्यासाठी होती की असं म्हणणं आहे लोकांचं की आजही आत्ता आपण जर बघितलं तर काँग्रेस आणि भाजप याच्यामध्ये जवळपास 140 जागांचं अंतर आहे। आत्ता ह्या घडीलाही NDAनं बहुमताचा आकडा पार केलेला आहे। काँग्रेस आणि इंडिया आघाडीला सत्तेच्या जवळ जाणं आत्ता दूरपर्यंत शक्य दिसत नाही आहे। तर असं असताना भाजपला इतकं यश मिळाल्यानंतर सुद्धा भाजप पूर्ण नेस्तनाबूत झाला अशा प्रकारच्या का प्रतिक्रिया येत आहेत। भाजपचं सरकार बनतंय, सरकार बनणार आहे, मोदींनी यश ते मिळवून दिलेलं आहे, ते पुन्हा पंतप्रधान होणार आहेत असं होतंय का किंवा असं झालंय का की 400 पारचा जो नारा होता त्याच्या जवळ जाता आलं नाही भाजपला म्हणून भाजपचा पराभव झाला असं वातावरण आत्ता बनलं जाते किंवा बनवलं जातं? भाजप नेस्तनाबूत झाले असं कोणीही म्हटलेलं नाही। काँग्रेसमध्ये सुद्धा कोणी म्हटलेलं नाही, दुसऱ्या कोणत्याही पक्षाने नव्हे, कोणत्याही पत्रकारांनी किंवा कॉमेंटेटरनी कोणत्याही पंडितांनी असं म्हटलेलं नाही की भाजप नेस्तनाबूत झाली आहे। नंबर 1। नंबर 2, इंडिया आघाडीने प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सत्तेसाठी दावासुद्धा केलेला नाही। नंबर 3, NDAला सरळ मेजॉरिटी आहे हे उघड दिसतं आहे। तेवढं गणित, तेवढं अंकगणित काँग्रेसच्या आणि इतर पक्षाच्या लोकांना येतं। त्यांना माहिती आहे की 291 जागा आत्ताच NDAकडे आहेत आणि काँग्रेसकडे तेवढ्या नाहीत। काँग्रेस अजून 100च्या आसपासच आहे। त्यामुळे काँग्रेस सत्तेसाठी दावा करण्याच्या प्रयत्नात सुद्धा नाही। NDA आघाडीच्या विरोधामध्ये जी मतं पडली ती अपेक्षित नव्हती म्हणून फक्त भाजपला सेटबॅक मिळालेला आहे, भाजपचा पराभव झाला आहे असं नाही। मोदी सुद्धा नेस्तनाबूत झाले तसं आमचं म्हणणं नाही आहे, कोणाचंच म्हणणं नाही आहे। आमचं म्हणणं हे आहे की मोदींना जे वाटत होतं की अलेक्झांडर द ग्रेट नंतर फक्त नरेंद्र मोदी, तर अलेक्झांडर द ग्रेट नंतर नरेंद्र मोदी तर स्मॉल झाले, अलेक्झांडर द ग्रेट सारखे ते झालेच नाहीत। एवढाच मुद्दा आहे की त्यांना त्यांच्या 400 जागांचाही प्रश्न नाही, त्यांनी जो आविर्भाव आणला होता की मी म्हणतो तीच पूर्व दिशा, ते त्यांचं खोटं पडलेलं आहे, त्यांचा तो आविर्भाव सगळा गळून पडलेला आहे एवढाच मुद्दा आहे। आणि असं गर्वाचं घर खाली झालंय ते चांगली गोष्ट आहे, म्हणजे लगेच काँग्रेसचं राज्य येईल असं कोणीही म्हटलेलं नाही। या क्षणाची मोठी बातमी महानिकालातली महाब्रेकिंग न्यूज ती म्हणजे निवडणूक आयोगानुसार रवींद्र वायकर यांच्या संदर्भातली ब्रेकिंग न्यूज आपल्या समोर येते। 46 जागांचे निकाल हाती आलेले आहेत आतापर्यंत राज्यातले। मात्र महाविकास आघाडीला 29, महायुती 16 तर एका जागेवर अपक्ष विजयी त्या ठिकाणी झालेले आहेत। पश्चिम मुंबईमधला निकाल येणं अजून बाकी आहे आणि बीड या ठिकाणाहून आतापर्यंत राज्यातल्या 46 जागांचे निकाल हाती आल्याची मोठी बातमी। तर 16 तर एका जागेवरती एकूणच आता फक्त बीड आणि पश्चिम रवींद्र वायकर 75 मतांनी पुढे। 75 मतांनी
वायकर पुढे आहेत, म्हणजे वायकर जिंकलेत असं निवडणूक आयोग म्हणते का पुढे आहेत असं म्हणते? अजूनही मतमोजणी सुरू आहे. निश्चितच आहे, त्या संदर्भातला निकाल हा आपल्यापर्यंत लवकरात लवकर येईलच. भंडारा गोंदियामध्ये महाविकास आघाडीचे देखील डॉक्टर प्रशांत पडोळेंचा विजय निश्चित मानला जाताना दिसतोय. तर भंडारा गोंदियामध्ये महाविकास आघाडीचे डॉक्टर प्रशांत पडोळेंचा विजय निश्चित मानला जाताना दिसतोय. पुन्हा एकदा आपण चर्चेकडे वळतोय. सरिताजी, खरं तर एक रणनीती जी मोदी सरकारची आपण आत्तापर्यंत बघितली ती ही होती की केंद्रातील मंत्री ते वेगवेगळ्या राज्यांमध्ये विधानसभेमध्ये उतरवायचे. ह्या खेपेला तर होतेच लोकसभेच्या निवडणुकीमध्ये, मात्र त्यातील अनेकांचा पराभव झाला. ज्यांचा विजय झाला त्यात नारायण राणे आहेत. कोकणामध्ये येणाऱ्या काळात कशी समीकरणं बदलू शकतील, जयू भटकर, मी आपल्याला विचारते. नारायण राणेंचा विजय हा कमळाला मत द्या, म्हणजे कमळाला मत म्हणजेच मोदींना मत, ह्या सूत्रानं जी भाजपच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग असा तो मतदारसंघ आहे, तिथं ज्या पद्धतीनं सर्वसामान्य भाजपचा कार्यकर्ता घराघरात फिरला, मला वाटतं या त्यांच्या विजयाला जे अनेक कंगोरे आहेत त्यातला हा एक कंगोरा आहे की कमळावरती तुम्ही ठप्पा मारा म्हणजेच ते मोदींना मत आहे, पुन्हा एकदा मोदी यायला पाहिजे. दुसरं असं की या मतदारसंघामध्ये या पुन्हा एकदा पिछाडीवरती असल्याची मोठी बातमी. तर बजरंग सोनवणे हे या क्षणाला आघाडीवरती असल्याची मोठी बातमी आपल्यापर्यंत येते. 2400 मतांनी त्या आघाडीवरती असल्याची मोठी बातमी. बीडमध्ये पंकजा मुंडे पुन्हा एकदा पिछाडीवर. सर, तर मी माझा मुद्दा पुढे सांगतो, तो असा की या मतदारसंघामध्ये एक केंद्रीय मंत्री म्हणजे स्वतः नारायण राणेंची प्रतिष्ठा, कारण त्यांची राजकीय कारकीर्द बघता त्यांनी स्वतः सांगितलं होतं की ही माझी शेवटची निवडणूक आहे. दुसरे राज्यातले 3 मंत्री म्हणजे दीपक केसरकर शालेय शिक्षण मंत्री हे सावंतवाडीचे, रवींद्र चव्हाण हे सिंधुदुर्गचे पालकमंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत, या तिघांच्याही प्रतिष्ठेचा प्रश्न होता. त्यामुळे उदय सामंत ही पहिल्यापासून झटून काम करत होते. रवींद्र चव्हाणांनी तर रत्नागिरीत त्यांचं मतदार संघासाठीचं जे कार्यालय होतं, संपर्क कार्यालय, तेही आधी सुरू केलं होतं. म्हणजे उमेदवार डिक्लेअर झालेला नव्हता, उमेदवाराची घोषणा झालेली नव्हती आणि दीपक केसरकरांनी झटून काम केलं. त्याचबरोबर मला असं वाटतं की दीपक केसरकरांनी आपल्या मतदारसंघाची रंगीत तालीमही केली. आता दुसरा मुद्दा असा आहे, नारायण राणेंच्या या विजयाबरोबरच आपण बघतो की दुसरे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे जे आहेत त्यांचा जो दारुण पराभव झाला आहे, मला वाटतं ही नैतिक जबाबदारी पक्षीय संघटनेचा जर आपण विचार केला तर भाजपच्या राज्यातल्या नेतृत्वावरती येते. म्हणजे पक्ष संघटनेचा विचार केला तर बावनकुळे म्हणत आहात, पण मला वाटतं भाजप हे मात्र जल्लोषाची तयारी करताना आपल्याला दिसतं आहे. नक्कीच अपेक्षित यश मिळालेलं नाही आहे, पण शेवटी सरकार भाजपच बनवणार आहे असं सध्या तरी दिसतंय आणि त्यामुळे भाजप कार्यालयासमोर जल्लोषाची आता तयारी झालेली आहे. निलेश बुधावले आपले प्रतिनिधी यावेळेला भाजप कार्यालयाच्या बाहेरून आपल्या सोबत आहे. आतापर्यंत मिळालेलं यश पूर्णपणे नसलं तरी देखील त्या ठिकाणी नेमकं काय सुरू आहे या संदर्भातली अधिक माहिती निलेश आपल्यापर्यंत पोहोचवत आहे. निलेश, काय सुरू आहे भाजप कार्यालयात? आपण पाहतोय भाजप प्रदेश कार्यालयासमोर जोरदार जल्लोष होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. अतुल शाह यांना 10,000 लाडूची ऑर्डर दिली होती, ते लाडू देखील या ठिकाणी वाटण्यात येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. आज सकाळपासूनच महाराष्ट्रातली स्थिती बरी नसली तरी देशामध्ये पुन्हा मोदी सरकार येणार अशाच पद्धतीचं चित्र होतं आणि त्यामुळेच कुठेतरी हे जल्लोष या ठिकाणी करण्यात येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. भाजपच्या अनेक कार्यकर्ते या ठिकाणी जल्लोष करत आहात, मी कार्यकर्ते एकत्र आलेला आहात, कार्यकर्ते एकत्र आलेला जल्लोष करताय. पुन्हा एकदा मोदी सरकार केंद्रात आलेलं आहे. अखंड हिंदुत्वासाठी असणारं हे सरकार पुन्हा एकदा बहुमतानं केंद्रात आलेलं आहे आणि अखंड हिंदुत्व टिकवण्यासाठी या सरकारची गरज होती, म्हणून आम्ही सर्व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात जल्लोष करत आहोत. आपण पाहतोय हिंदुत्वादी सरकार पुन्हा एकदा सत्तेत आलेलं आहे, त्यामुळे आम्ही अशा भावना या सर्व कार्यकर्त्यांच्या आहेत. भाजप सरकारच्या बाहेर अनेक कलाकार राज्यभरातले वेगवेगळ्या ठिकाणी
निलेश बुधावले आपल्यापर्यंत माहिती पोहोचवत होते. मात्र या क्षणाची आणखी एक मोठी बातमी आहे. महानिकालाची महाब्रेकिंग. काँग्रेसच्या जागा जवळपास दुप्पट झालेल्या आहेत आणि भाजप स्वबळावर बहुमताचा आकडा गाठू शकलेला नाही. या क्षणाची मोठी बातमी. मित्रपक्षांची गरज लागणारच आहे. सत्ता स्थापनेसाठी पुन्हा एकदा काँग्रेसच्या जागा मात्र यावेळेला जवळपास दुप्पट झालेल्या आहेत. राजीव सर, एका बाजूला जागा दुप्पट झाल्याचं आपल्याला थेटपणे पाहायला मिळतं, तर दुसरीकडे मित्रपक्षांशिवाय पर्याय नाही आता सत्ता स्थापनेसाठी देखील. राजीव सर, विशाल, हे म्हटलं पाहिजे किंवा मान्य केलं पाहिजे की 99च्या नंतर 2004 मध्ये जे भाजपचं सरकार गेलं आणि त्या म्हणजे किंबहुना त्याच्या आधीच 95-96 नंतर महाराष्ट्र देशभरामध्ये आघाडी सरकारचं राजकारण जे आहे ते म्हणजे रुजलं, एकतर तयार झालं आणि नंतर ते रुजलं. त्यानंतर 2014च्या निवडणुकीवेळी सुद्धा अपेक्षा हीच होती की NDAचं सरकार येणार, भाजप स्वतःच्या बळावर 272चा आकडा पार करू शकेल अशी भाजपच्या काही प्रमुख नेत्यांना जर सोडलं तर बाकीच्या इतर कोणाला त्याची काही जाणीव किंवा कल्पना होती असं मला वाटत नाही. NDAचं सरकार येणार अशाच प्रकारचं चित्र किंवा वातावरण त्यावेळेला होतं. 19 मध्येही तशाच प्रकारचं होतं. पण 14 आणि 19 मध्ये ज्या प्रकारचं यश भाजपला मिळालं, या खेपेच्या एक्झिट पोलमध्ये ते आणखीन 400 पारचा नारा भाजपनं दिल्यानंतर एक्झिट पोलमध्ये आणि सगळ्या राजकीय पंडितांनी भाजप 350-370 पर्यंत, भाजप आणि NDA आणि भाजप 320 पर्यंत जाईल अशा प्रकारचे अंदाज, अशा प्रकारचे आडाखे बांधले. आता जे वास्तव आहे त्याच्यावर आलेलं आहे की NDA पुन्हा मित्रपक्ष यांना घेऊन भाजपला सरकार बनवावं लागेल. मित्रपक्षांना घेऊन या संदर्भातली गणितही मांडली जातील. मी आपल्याकडे पुन्हा एकदा येतो. आपण थेट बीडला जाणार आहोत. बीडचे आपले प्रतिनिधी यावेळेला त्या ठिकाणची नेमकी काय परिस्थिती आहे ती आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. थेट जाऊयात बीडला. अत्यंत नाट्यमयरित्या बघतोय आपण की बीडच्या या सगळ्या रिझल्टनं वळण घेतलेलं आहे. कारण अवघ्या 2 फेरी बाकी आहेत आणि या 2 फेरी बाकी असताना बजरंग सोनवणे हे 2000 मतांना आघाडीवर आहेत. आष्टी विधानसभा मतदारसंघातील ही सगळ्यात शेवटची मतमोजणी बाकी होती. इतर मतमोजणी संपलेली आहे. मात्र आता केवळ 2 मतदान मोजण्याच्या फेरी आहेत आणि या फेरीवरती बीडचा खासदार कोण हे ठरणार आहे. अतिशय नाट्यमय वळणावरती ही बीडची निवडणूक आली आहे. कारण आपण बघितलं की जवळपास 10 ते 12 फेऱ्यामध्ये पंकजा मुंडे आघाडीवर होत्या. मात्र शेवटच्या 2-3 फेरीमध्ये बजरंग सोनवणे हे पुढे येताना पाहायला मिळत आहेत. आणि आता अगदी 29व्या फेरीमध्ये बजरंग सोनवणे यांनी 2000 मताची आघाडी घेतली आहे. त्यामुळं बीडचा खासदार कोण हे आता आष्टी विधानसभा मतदारसंघ ठरवणार आहे. धन्यवाद. त्या ठिकाणचे अपडेट्स आपल्यापर्यंत येताना दिसत आहेत. सरिता मॅडम, आपण बघितलं की बीडमध्येही चित्र बदलताना दिसतंय. नक्कीच. आणि हे खरं तर वेगवेगळ्या जागांच्या बाबतीत दिवसभर होताना आपण बघितलेलं आहे. मात्र एक इंटरेस्टिंग अपडेट आता मी आपल्याला शेअर करते. देवेंद्र फडणवीस यांनी एक ट्विट केलेलं आहे आजच्या संपूर्ण निकालावर आणि हे ट्विट मी वाचून दाखवते. पुन्हा एकदा देशातील जनतेनं NDAला संपूर्ण बहुमत प्रदान केले आणि माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी सलग 3ऱ्यांदा भारताचे पंतप्रधान होणार आहेत. मी त्यांचे आणि देशभरातील सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन करतो. हा झाला अभिनंदनाचा भाग. आता जो पुढचा भाग आहे तो म्हणजे एकंदरीत ज्या पद्धतीची चर्चा होते त्याला कुठंतरी हे उत्तर आहे. इंडिया आघाडीतील सर्व पक्ष मिळून जितक्या जागांवर आघाडीवर आहेत त्यापेक्षा अधिक जागा एकट्या भाजपाच्या वाट्याला आल्या आहेत. शिवाय आंध्र प्रदेशात तेलुगू देसम पार्टीच्या नेतृत्वात भाजपा युतीला तर ओडिशात भाजपाच्या नेतृत्वात दणदणीत यश मिळाले. या दोन्ही राज्यातील कार्यकर्त्यांचे मी अभिनंदन करतो. पुढं खास महाराष्ट्रासाठी सुद्धा लिहिलेलं आहे. उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात आमच्या काही जागा कमी आल्या. पश्चिम बंगालमध्ये अधिक चांगले यश मिळेल असे वाटत होते. असे झाले असते तर भाजपा स्वबळावर 310च्या पुढे गेली असती. देशातील जनतेनं भक्कमपणे माननीय मोदीजींना साथ दिली आहे आणि संविधान बदलणार असा खोटा प्रचार करून जागा जिंकण्याचा प्रयत्न झाला. हे या निकालाचे दुर्दैव आहे. त्यामुळे यात कारणंसुद्धा आपल्याला दिसतात आहेत. यात एक एक्सप्लेनेशनसुद्धा आपल्याला दिसतं आहे. जी चर्चा होते त्याला उत्तरसुद्धा इथे आपल्याला दिसतंय.
निश्चितच या प्रतिक्रिया येतच राहणार आहेत. वेगवेगळे ट्विट्स आणि प्रतिक्रिया आपल्यापर्यंत पोहोचतीलच. मात्र पुन्हा एकदा आपण जे ते चर्चेकडे वळणार आहोतच, कारण एकंदरीत चित्र स्पष्ट होताना दिसतंय. महाराष्ट्रातल्या एकूण 48 जागांपैकी केवळ काही निकाल येणं बाकी आहे. सरिताजी, या ट्विटवर आपण ऐकलत आणि मुख्यतः हेच आहे त्या ट्विटमध्ये. केतकर, आपली काय प्रतिक्रिया आहे? नाही, संपूर्ण जर वाक्यरचना तुम्ही पाहिली तर ती वास्तवदर्शी आहे. नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणार हे कोणी मान्यच करेल. NDAला मेजॉरिटी मिळालेली आहे हेही कोणी मान्य करेल, त्याच्यात कोणी नाकारत नाही. मुद्दा असा आहे, 400 जागा का 350 जागा प्रश्न नाही. नरेंद्र मोदींचं म्हणणं होतं की मी एकटाच लढतोय. महाराष्ट्रात त्यांनी 22 सभा घेतल्या. संत तुकारामांच्या वेशापासून ते ट्रायबलच्या वेशापर्यंत सर्व फॅन्सी ड्रेस करून त्यांनी पाहिले आणि त्यांना असं वाटलं की आता आपल्याला भाजपला मिळणार आहे, मुख्य मतदान आपल्याला होणार आहे. म्हणजे त्यांना स्वतःला, कारण ते भाजपचं मतदान आणि आपलं मतदान ह्याच्यात फरक करत नव्हते. तुम्ही मला मत द्या. एका ठिकाणी त्यांचं भाषण आहे, ते सगळं आहे यूट्यूबवर, की तुम्ही भाजपचा विचार करू नका, तुम्ही मला मत देत आहात, अशी त्यांची अधिकृत घोषणा होती. की तुम्ही मला मत देत आहेत, मी लढतोय, मी एकटा लढतोय आणि तुम्ही सगळे नुसते माझे फॉलोअर आहात. अशा पद्धतीने ज्यांनी घोषणा केली, त्या घोषणेनुसार 400-300चा मुद्दा नाही, त्या घोषणेनुसार तुम्हाला महाराष्ट्रात मतं मिळाली का? कारण तुमच्याच नेतृत्वाखाली, तुमच्याच आदेशावरनं, तुमच्याच आणि अमित शहाच्या आदेशावरनं हे इथले पक्ष फोडले गेले. मग ते पक्ष फोडूनही तुम्हाला काही मिळालं नाही. म्हणजे तुमची जी काही तथाकथित मुत्सद्देगिरी होती ती पण पूर्णपणे लयाला गेलेली आहे आणि तेवढ्यापुरतीच ती टीका आहे. बाकी देवेंद्र फडणवीस म्हणतात ते बरोबरच आहे, परत तेच पंतप्रधान होणार हे तर काय उघडच आहे. आणि त्यांना आता एवढाच आनंद म्हणता येईल की नेहरू 3दा पंतप्रधान झाले, मी पण 3दा. पण नेहरूंना मला वाटतं NDA वगैरे काही नव्हतं नेहरूंच्या काळात, ते स्वतःच पंतप्रधान झाले. पण मुद्दा तो नाही, मला नेहरूंची त्यांची तुलना करणंच अयोग्य वाटतं, अभद्र सुद्धा वाटतं. बरोबर आहे सर. एकतर हे विश्लेषण या सर्व मान्यवरांबरोबर अशाच प्रकारे सुरू राहील. तुर्तास वेळ झालेली आहे एका छोट्याशा ब्रेकची. मात्र हे सगळे महानिकाल केवळ ABP माझावर सगळ्यात आधी. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.